राज ठाकरेंच्या महायुतीला पाठिंब्यावरून प्रकाश आंबेडकरांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंच्या पाठिंब्याचा भाजपला यूपी बिहारमध्ये फटका बसणार असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलंय। पाहूयात। पक्ष शिवसेना आणि एनसीपी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिल्यानंतर आता नवा वाद सुरू झाला आहे। अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मतांच्या गणितावर बोट ठेवलंय। राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय विरोधी छबीमुळे भाजपची उत्तर भारतीय वोट बँक नाराज असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। आणि बिहारमधले कार्यकर्ते मुंबईत जे राहतात, उत्तर प्रदेशमधले कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि साऊथ इंडियन जो आहे की ज्याला बीजेपी जवळची वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटायला लागलंय। राज ठाकरेंनी इकडे मोदींना पाठिंबा दिला तर तिकडे यूपी बिहारमध्ये भाजपचे नेते संताप व्यक्त करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। उत्तर भारतीयांच्या विरोधातलं आंदोलन केलं आणि मनसेने चक्क धारावी आणि या ठिकाणी छठ पूजा जी असते त्या छठ पूजेलाच विरोध केला आणि अनेक बिहारमधल्या राहणाऱ्या लोकांना त्यांनी त्रास दिला, मारलाही, अशी परिस्थिती आहे। 18 वर्षांच्या झालेल्या मनसेच्या नावावर आतापर्यंत लोकसभेची एकही जागा नाहीये। त्यात 2014 साली राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला होता। नंतर 2019च्या निवडणुकीत राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी विरोधी भूमिका गाजली होती। आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत मनसे लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार नाही हे स्पष्ट केलंय। त्याचा भाजपला मराठी मतं मिळवण्यात कितपत फायदा होईल हा सवाल आहेच, पण त्या बदल्यात हक्काची मानली जाणारी उत्तर भारतीयांची वोट बँक भाजपकडे पाठ तर फिरवणार नाही ना, अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे। अमोल नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।